हे आमचे लिमगाव सातारा तालुक्यामध्ये आहे। तिथं ही टोळी आली होती। ही टोळी जळगाव मधली आहे। ही सर्व मागासवर्गीय बांधव आहेत। यांच्या जो मेन मुकदम आहे जगदीश राजपूत यांनी जोर जबरदस्ती करून त्यांच्या साधारणपणे ज्या बैलजोड्या होत्या 14 बैलजोड्या आणि साधारणपणे 14च बैल गाड्या अशा जोर जबरदस्ती पिस्तूलचे दाग दाखवून बाहेरची लोक आणून साधारणपणे 18-20 लोक आणून दमदाटी करून ते घेऊन गेलेत। आज या लोकांवरती उपासमारीची वेळ आली। त्यांना जायचं म्हणलं तरी हे बैल यांनी भाड्याने आणली होती आणि ते भाडे ज्यांच्या बैल भाड्याने आणलेले ते सुद्धा लोक त्यांच्या मागे तगादा लावलेला आहे। तर अशा प्रकारे आम्ही पोलीस स्टेशनला केस केली, परंतु पोलिसांनी त्या लोकांना बोलवून घेतलं आणि पोलिसांनी साधारणपणे अर्धा तास त्यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली आणि त्यांना 20 तारखेला पसार व्हायला सांगितलं आणि 21 तारखेला यांचा गुन्हा दाखल करून घेतला। पण 21 तारखेला गुन्हा दाखल करत असताना मी तिथून निघून गेल्यानंतर संबंधित सहाय्यक फौजदार जो गुरव आहे त्यांनी या मुलाला अश्लील भाषेमध्ये आईबाईवरून शिव्या दिल्या की भाड्यानं तुम्ही पैसे घेणार आणि आम्हाला का त्रास तुमचा, अशा नाना तऱ्हेच्या शिव्या घातलेल्या आहेत। तर त्याचाही आम्ही निषेध करण्यासाठी बसलेलो आहे आणि आम्हाला एवढंच म्हणायचं की 14 बैलजोड्या घेऊन गेलेल्या एका गाडीचे नंबर दिलेले आहेत, तरी आम्हाला पोलीस सांगतात ती गाडी आम्हाला निष्पन्न होत नाही। आरोपी तर त्यांच्याकडे येऊन गेले आहेत पण पोलीस त्यांना आरोपीला कुठल्याही प्रकारे पकडत नाहीत, हे अत्यंत चुकीचं आहे। पोलिसांनी त्यांना पसार होण्यास मदत केली आहे। सहाय्यक फौजदार काटकरांनी बंद खोलीमध्ये चर्चा करून 20 तारखेला त्यांना पसार होण्यास सांगितलेलं आहे। असा गोडबंगाल पोलीसच करत आहेत। मग सर्वसामान्यांना आज यांना न्याय मिळणार का नाही? आज काही लोक यांची तिथं लिंब आपल्या सातारापासून 13 किलोमीटरवरती लिंब म्हणून गाव आहे, त्या तिथं पालामध्ये काही लोक राहत आहेत आणि आज आम्ही म्हणजे दुसरा दिवस आहे उपोषणाचा। पोलीस आणि प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही, म्हणूनच आजचा या उपोषणा दुसरा आहे। येणाऱ्या काळामध्ये जर यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही आंदोलनाची तीव्रता वाढवणार आहे। रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या आंदोलनाला पाठिंबा देतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।